नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचं हे दुसरं लेक्चर आहे. आपण एकूण यात 4 प्रेपोजिशन्स बघणार आहे. धीस, दीज, दॅट आणि दोज. त्यापैकी आज धीस आणि दॅट बघूया. हा आपला भाग 2 असणार आहे. पहिल्या भागामध्ये ह्या प्रकरणासाठी लागणारे एकूण शब्द आपण कव्हर केले होते. ह्या भागामध्ये 4 सब्जेक्टपैकी 2 सब्जेक्ट, त्यातलं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचे वाक्य बघूया. ही वाक्य तिन्ही काळातील असणार आहे: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. खूप सोप्या पद्धतीनं आपण हे समजून सांगितलं आहे. बरीच उदाहरणं यामध्ये कव्हर केलेली आहे. व्यवस्थित अभ्यास केला तर आजच्या ह्या लेक्चरनंतर तुमचा धीस आणि दॅटचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे अशी खात्री आहे. तर चला आज आपण शिकूया दॅट, धीस, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह वाक्य प्रकरणाकडे वळूया. चला आज बघणार आपण लेसन 2 डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, ज्याला दर्शक सर्वनामे म्हणतात. ज्या शब्दांच्या मदतीने आपण एखादी वस्तू, व्यक्ती किंवा गोष्ट दाखवतो किंवा निर्देश करतो, ती आहे, ही आहे, त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतात, ज्याला मराठीत दर्शक सर्वनामे म्हणतात. ही शब्द जवळच्या किंवा दूरच्या गोष्टी दाखवण्यासाठी वापरले जातात. ह्या प्रकरणात मुख्य शब्द आहे धीस, दॅट, दीज आणि दोज. आशा करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. का थोडं सांगतोच. तर ही शब्द आपण सब्जेक्ट म्हणून वापरणार. ही शब्द कशाचं काम करतात? एखादी वस्तू दाखवायचं जी आपण बोटाने दाखवतो. ती आहे, ही आहे, त्या आहेत, ह्या आहेत. एकवचनी असेल तर दॅट, धीस वापरतो. अनेक वचन असेल तर दीज, दोज वापरतो. ह्या प्रकरणामध्ये फक्त एक वचन पाहणारे आपण धीस आणि दॅट. चला समोर. भाग 1 ह्या प्रकरणाचा भाग 1 हा लेक्चर भाग 2 आहे. धीस, दॅट. धीस जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. दॅट दूरची एक वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. धीसचा अर्थ होतो हा, ही, हे, आणि दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. सुरुवातीला आपण पाहणारे पॉझिटिव्ह सेंटेन्स. पूर्ण ग्रामरमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची: पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिणार, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिणार आणि नंतर उरलेला घटक, ज्यामध्ये नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह याच्यात आपण यूज करणार आहे. चला समोर. स्ट्रक्चर तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी ठेवलं. तर पहिल्यांदा आपण सब्जेक्ट लिहिणार, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिणार, नंतर उरलेला घटक लिहिणार, ज्यामध्ये नाऊन येईल, ॲडजेक्टिव्ह येईल किंवा नाऊन ॲडजेक्टिव्ह दोघं सोबत येतील. आणि उरलेल्या घटकामध्ये यांच्या व्यतिरिक्तही दुसरा घटक येऊ शकतो, तोही ओळखता आला पाहिजे. पहिलं वाक्य: ही माझी वही आहे. वाक्याचे 3 भाग पडतात. पहिला भाग, दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. मग ही काय झाला? सब्जेक्ट झाला. आहे काय झालं? हेल्पिंग वर्ब झालं. आणि उरलेल्या घटकामध्ये माझी वही.
तर पहिल्यांदा हे वाक्य लिहून घेऊ आपण. धिस हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर आहेला काय म्हणणार, एक वस्तू असेल, सब्जेक्ट जर म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ती जर एकच वस्तू असेल, एकच व्यक्ती असेल आणि आहे असेल, तर आहे हा एकच वस्तूबद्दल बोलत असतो. आहे, एकच आहे, एक आहे, एक आहे जेव्हा येईल त्यावेळेला इज वापरतात. अनेक आहे तेव्हा आर, आणि मी आहे त्यावेळेला ॲम. एवढं लक्षात ठेवा. मग ही माझी वही आहे, वही एकच आहे म्हणून इज. आणि माझी वही कर लिहिणार माय नोटबुक. धिस इज माय नोटबुक. बघा, धिस इज माय नोटबुक. उत्तर बी दिलेलं आहे. कळालं? थोडासा याच्यात एक फरक समजून घेऊया. माय आणि माइन, माय आणि माइन यांना दोघांनाही माझा, माझी, माझे म्हणतात. माझा, माझी, माझे. मग माय कधी वापरायचं आणि माइन कधी वापरायचं? जेव्हा आपण माझा म्हणतो आणि पुढं याच्यानंतर काहीतरी शब्द वापरतो, माझा पेन, माझी वही, माझं घर, माझी गाडी, माझी बायको, माझा मुलगा. आता ठीक आहे, चालेल. तर तेव्हा इथं माय म्हणतात. मायच्या नंतर एखादा शब्द बोलणं नेसेसरी आहे, गरजेचं आहे. आपण नुसतं माय नाही म्हणू शकत. मायच्या पुढं काहीतरी आपल्याला बोलावंच लागतं. तसं माईनचं नाही आहे बाळांनो. माईनचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे. वाक्य घेऊया आपण. वाक्य हे माझं आहे. एखादी वस्तू हे माझं, हे माझं आहे. आता बघा, हे माझं आहे. आता एक वस्तू आहे असं समजून आपण बोलूया. मग इथं लिहिणार धिस, इथं लिहिणार इज. आता फक्त माझं आलं तर आपण इथं माय नाही लिहू शकत. माय कधीच एकटा येत नाही. मग मायच्या ऐवजी दुसरा पर्याय कोणता आहे आपल्याकडं? माइन. दिस इज माइन. ते जे पजेसिव्ह प्रेपोजिशन्स आपण दिले ते मागच्या लेक्चरमध्ये, ते वापरावे लागतात. ते पाठ करून ठेवायचे. दिस इज माइन, हे तुझं आहे. दिस इज युअर्स, हे तिचं आहे. दिस इज हर्स, हे त्याचं आहे. अशा पद्धतीनं. समोरचं वाक्य दुसरं, ही माझी वही होती. इथं ही माझी वही आहे, ही माझी वही होती. इथं आहे, इथं होती. वाक्यात फक्त एक बदल होईल, हेल्पिंग वर्ब चेंज होईल. मग धिस इज सॉरी. इथं इज नाही, वॉज येईल. धिस, काय झालं, धिस वॉज. इथं वॉज का आलं? हेल्पिंग वर्ब आपलं वॉज आहे. मग धिस वॉज माय नोटबुक. सोपं आहे. मग धिस वॉज माय नोटबुक. वाक्य कळालं? ही माझी वही आहे. दिस इज माय नोटबुक. ही माझी वही होती. दिस वॉज माय नोटबुक. आता ही माझी वही असेल. असेलचं वाक्य आहे. असेलला काय म्हणतात? विल बी म्हणतात.
मग विल बी कुणाकुणासोबत वापरतात, तर विल बी सर्व सब्जेक्ट सोबत वापरतात. मग पहिल्यांदा काय लिहिणार, सब्जेक्ट लिहिणार, नंतर हेल्पिंग व विल बी येणार, उरलेला घटक जसाच्या तसा. वाक्य काय होईल, धिस विल बी माय नोटबुक. ही माझी वही असेल, धिस विल बी माय नोटबुक. इथं विल बी का आलं, कारण हेल्पिंग वर्ब असेल आहे म्हणून. 3 वाक्य कळाले. चौथं वाक्य, ती त्याची कार आहे. ती त्याची कार आहे. आता इथं ती आलं, तो ती ते. एका व्यक्तीबद्दल जर बोलत असेल, तो ती ते ही जर एकच व्यक्ती असेल, तर ती त्याची कार आहे. आपण इथं एक तर इट लिहू शकतो किंवा दॅट लिहू शकतो. आपण इटचे वाक्य बघत नाहीये, आपण बघतो आहे दॅट धिस, म्हणून आपला सब्जेक्ट येणार दॅट. मग दॅट, इथं दॅट का घेतलं, कारण इथं ती आहे. तो ती ते चारतो तो दॅट. इथं जर हा ही हे असतं तर धिस आलं असतं. दॅट काय काम करतो, दॅट दूरची वस्तू दाखवतो, दूरची जी एकच असते. दूरची एक वस्तू दाखवण्याचं काम हा दॅट करत असतो. धिस काय करतो, धिस ही एक वस्तू जवळची दाखवण्याचं काम करतो. चला मग वाक्य बघा, ती त्याची कार आहे. दॅट, दॅटच्या नंतर लगेच काय घेणार, इज. इज का घेणार, कारण इथं काय आलं, आहे आलं. मग इथं इजच का घेतलं, कारण कार एकच आहे म्हणून. ती त्याची कार आहे, दॅट इज. आता इथं त्याचा त्याचीला काय घेणार, हिज घेणार. हिज म्हणजे त्याचा त्याची, त्याचे हिज कार. दॅट इज हिज कार. कळालं, कळालंच पाहिजे, कारण आपण एवढे बी ते येडे नाही का आपल्याला एवढं सांगूनही कळणार नाही. लक्ष देऊन ऐकलं तर कळणारच. चला इथं 4 झाले का, हे 5वं वाक्य, चुकून 4 झाले. ती त्याची कार होती. होती, होती म्हणजे वॉज, ती म्हणजे दॅट. मग दॅट वॉज, त्याची कार, हिज कार, हिज कार. आता तुम्ही प्रॅक्टिस करताना कशी करणार बरं, दॅट वॉज हिज कार. ती त्याची वही होती, दॅट वॉज हिज नोटबुक. ती त्याची शाळा होती, दॅट वॉज हिज स्कूल. ती त्याची पॅन्ट होती, दॅट वॉज हिज पॅन्ट. अशा पद्धतीनं अनेक वाक्य तुम्ही बोलू शकता, करू शकता. चला 5वं वाक्य, 6वं वाक्य ना, हे आता तुम्ही नंबर्स वगैरे बघा. एवढं लिहून घ्या, लागलं तर हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला समोरचं बघू आपण. आता मी ते नंबर्स वगैरे मी 5च म्हणतो, 4 डबल आलेला आहे, पण मी आता जो नंबर आहे तोच बोलतो, कारण ते प्रत्येक वेळेला ते लक्षात नाही राहणार माझ्या. आता ती त्याची कार असेल. चला 5वं वाक्य, ती त्याची कार असेल. तिला काय लिहिणार, तिला लिहिणार दॅट. पुढं लगेच हेल्पिंग वर्ब घ्या, काय असेल, विल बी. आणि त्याची कार, हिज कार. इथं फुल स्टॉप येईन, प्रश्नार्थक नाही. दॅट विल बी हिज कार, ती त्याची कार असेल. 6वं वाक्य,
ते तिचे जुने घर होते. ते तिचे जुने घर होते. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण जुने घर, जुनी शाळा म्हणजे ओल्ड प्लस हाऊस या दोन्हींचं मिळून ओल्ड हाऊस, हे दोन्हीचा मिळून एक शब्द तयार केला. ओल्ड हा ॲडजेक्टिव्ह असतो आपला आणि हा नाऊन असतो. ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन एकत्र करून हा एक शब्द तयार होतो. तर तुम्ही असे ते शब्द जे कालचे जे शब्द आहे काल दिलेले कालच्या प्रकरणामध्ये ते जर व्यवस्थित पाठ केले, खूप मोठा शब्दसाठा तुमच्याकडे होऊन जातो. इथं मी ओल्ड हाऊस जुने घर, ओल्ड मोबाईल जुना मोबाईल, ओल्ड बुक जुनं पुस्तक. आता याचा जर विरोधार्थी शब्द घेतला न्यू, न्यू हाऊस नवीन घर, न्यू बुक नवीन पुस्तक. असे शब्द पाठ नाही करायचे, शब्द समजून घ्यायचे आणि वाक्यांमध्ये वापरायचे. मग 6वं वाक्य, ते तिचे जुने घर होते. पहिल्यांदा लिहिणार दॅट, दॅटच्या नंतर होते वॉज आणि जुने घर ओल्ड हाऊस. 7वं, ही माझी नवीन शाळा आहे. नवीन शाळा बघा लगेच, ही माझी नवीन शाळा आहे. ही आलं धिस इन, आहे आलं इज इन, धिस इज ही आहे काय माझी नवीन शाळा, माय न्यू स्कूल. धिस इज माय न्यू स्कूल. इथं माय आलं बघा, मायच्या नंतर शब्द घेणं घ्यावाचं लागतो. समोरचं ही माझी नवीन शाळा आहे. 8वं, हे एक हिरवे झाड असेल. हे हिरवे झाड असेल, भविष्यातलं बोलतोय, असेलला विल बी. मग हे धिस विल बी आणि काय अ ग्रीन ट्री. उरलेला घटक येईल अ ग्रीन ट्री. खूप सोपे वाक्य आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची गरज आहे. भांड्यावाल्या काकू आल्या, त्याचा आवाज येईल तुम्हाला, काय करू. चला समोर, हे एक हिरवे झाड असेल. समोरचं वाक्य काय आहे, हे माझ्यासाठी पुरेसे आहे. वाक्य गेस करा, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. धिस इज पुरेसला काय म्हणतात, इनफ. इनफ, इनफ. धिस इज इनफ माझ्यासाठी, फॉर मी, फॉर मी, माझ्यासाठी. आता इथं तुझ्यासाठी म्हणायचं तर फॉर यू, करणसाठी फॉर करण, माझ्या भावासाठी फॉर माय ब्रदर, माझ्या बहिणीसाठी फॉर माय सिस्टर, तुझ्या भावासाठी फॉर युअर ब्रदर, तिच्यासाठी फॉर हर, त्याच्यासाठी फॉर हिम. असं प्रेपोजिशन आहे हा, प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतात त्याला. प्रेपोजिशनल फ्रेज, प्रेपोजिशनच्या वाक्यात पूर्ण शब्द कव्हर करणारे हे आपण. इंग्लिश एकदा शिकायला लागलं ना तर फार इंटरेस्टिंग आहे, फक्त ते आलं पाहिजे. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. समोरचं वाक्य, ती एक मोठी अडचण होती. ती एक मोठी अडचण होती.
मग ती दॅट वॉज अ बिग आणि प्रॉब्लेम. सुरू काय केलं आपण इथं? सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, अ बिग प्रॉब्लेम, एक मोठी अडचण. धिस वॉज अ बिग प्रॉब्लेम. चला 11वं वाक्य. हा माझा पहिला अनुभव आहे. चला पुढं घेऊया, आपण थोडंसं वर घेऊया. हा माझा पहिला अनुभव आहे. मग धिस सॉरी होता. धिस लिहिलं. धिसच्या नंतर काय लिहिणार? वॉज लिहिणार. वॉजच्या नंतर माझा पहिला अनुभव, माय फर्स्ट एक्सपेरियन्स. धिस वॉज माय फर्स्ट एक्सपेरियन्स. हा माझा पहिला सण होता. धिस वॉज माय फर्स्ट फेस्टिवल. हा माझा पहिला कार्यक्रम होता. धिस वॉज माय फर्स्ट इव्हेंट. हा माझा पहिला खेळ होता. धिस वॉज माय फर्स्ट गेम. हे माझं पहिलं बक्षीस होतं. धिस वॉज माय फर्स्ट रिवॉर्ड, गिफ्ट. काही शब्द वापरू शकता. 12वं वाक्य. ते खूप धोकादायक असेल. तेला लिहा दॅट, असेलला विल बी आणि व्हेरी डेंजरस. ते माझ्यासाठी धोकादायक होतं. लिहून घ्या, दॅट विल बी व्हेरी डेंजरस. म्हणजे काय आहे बघा. सब्जेक्ट काय आला? दॅट. असेलला विल बी. आणि उरलेला घटक काय? खूप धोकादायक. खूपला व्हेरी आणि धोकादायकला डेंजरस. सोपे आहे. चला कळालं. समोरचं काय आहे? हे तुझ्यासाठी उपयुक्त आहे. हे तुझ्यासाठी उपयुक्त आहे. मग हेला धिस, आहेला इज, उपयुक्त युजफुल आणि तुझ्यासाठी मी आत्ता सांगितलं फॉर यू. तर हे वाक्य एकदा तुम्हाला कळाले, हे वाक्य एकदा तुम्हाला कळाले की त्या 4-5 वाक्य बोलले पाहिजे. आता हे वाक्य कसं? हे तुझ्यासाठी उपयुक्त आहे. दिस इज युजफुल फॉर यू. हे तुझ्यासाठी नवीन आहे. दिस इज न्यू फॉर यू. हे तुझ्यासाठी जुनं आहे. दिस इज ओल्ड फॉर यू. हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. धिस इज इम्पॉर्टंट फॉर यू. हे तुझ्यासाठी आहे. दिस इज फॉर यू. हे माझ्यासाठी आहे. दिस इज फॉर मी. हे तुझ्यासाठी किमती आहे. दिस इज प्रिसियस फॉर यू. हे तुझ्यासाठी किमती आहे. दिस इज व्हॅल्युएबल फॉर यू.
अशा पद्धतीनं याची आपल्याला तयारी करायची आहे. चौथं वाक्य, तो माझा अंतिम निर्णय असेल. तो माझा अंतिम निर्णय असेल. मग तो दॅट असेल विल बी. अंतिम निर्णय माय फायनल डिसिजन. माय फायनल आणि डिसिजन. आता इथं तुम्ही डिसिजन लिहा हा शब्द. तो माझा फायनल निर्णय असेल. दॅट विल बी माय फायनल डिसिजन. तो माझा अंतिम टप्पा असेल. दॅट विल बी माय फायनल पॉइंट. तो माझा अंतिम काय म्हणूया आपण सण म्हणूया, एखादा प्रोग्राम म्हणूया. दॅट विल बी माय फायनल इव्हेंट. अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर बाबा हे होते आपले एकूण 15 वाक्य घेतले आपण, ज्यामध्ये आपण पॉझिटिव्ह दॅट आणि धिस पॉझिटिव्ह बघितले, ज्यामध्ये आहे, होता, असेल ह्या सर्व काळाचा आपण समावेश यामध्ये केला आहे. आशा करतो हे तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. चला आता नेगेटिव्ह घेऊया. नेगेटिव्ह पूर्ण ग्रामर होस्तोर नेगेटिव्ह सेंटेन्सचा हा फॉर्म्युला चेंज होणार नाही आहे बरं का. मग पाठच करून ठेवा. इथपर्यंत तर एकदम नंबर, म्हणजे इथपर्यंत. इथं फक्त काय आहे, आता आपण इथं ऑब्जेक्ट येतं आहे आणि समोरच्या प्रकरणामध्ये ऑब्जेक्टच्या अगोदर फक्त क्रियापद येणार, बाकी सर्व जसंच तसं राहणार. नेगेटिव्हचं सूत्र कोणतं लक्षात ठेवा माहिती का तुम्ही? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट आणि उरलेला घटक. उरलेल्या घटकाची सुरुवात होते व्ही पासून. व्ही पासून नाही झाली तर ऑब्जेक्टपासून होते. व्ही पासून नाही झाली तर ऑब्जेक्टपासून. मग पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट, आणि मग तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. वाक्यात क्रियापद असेल तर क्रियापद लिहा, नसेल तर ऑब्जेक्ट लिहा. पहिलं वाक्य, हा माझा फोन नाही आहे. इथं फक्त नाही आहे, नाही आहे. आहे हे अंडरस्टूड आहे बेटा, म्हणजे ते अगदी समजतं की नाही नाही आहे. मग पहिल्यांदा सब्जेक्ट लिहा, लिहिला धिस. नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, इथं लिहिला इज. नंतर लिहा नॉट. बघा सूत्रानुसार, सूत्रातच पाहायचं. मग पहिल्यांदा सब्जेक्ट आहे धिस इज नॉट. राहिलं काय? राहिलं माझा फोन, माय मोबाईल. इथं काय फोन आहे का? मग फोन. धिस इज नॉट माय फोन. दुसरं वाक्य, ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. ते माझ्यासाठी सोपे नव्हते. पहिल्यांदा ते दॅट, नंतर नव्हते वॉज नॉट, इझी, आणि माझ्यासाठी फॉर मी. दॅट वॉज नॉट इझी फॉर मी. ते माझ्यासाठी अवघड नव्हतं. दॅट वॉज नॉट डिफिकल्ट फॉर मी. ते माझ्यासाठी नवीन नव्हतं. दॅट वॉज नॉट न्यू फॉर मी.
ते माझ्यासाठी जुनं नव्हतं. दॅट वॉज नॉट ओल्ड फॉर मी. ते माझ्यासाठी किमती नव्हतं. दॅट वॉज नॉट व्हॅल्युएबल फॉर मी. ते माझ्यासाठी फुकट नव्हतं. दॅट वॉज नॉट फ्री फॉर मी. अशा पद्धतीनं. तिसरं वाक्य, हे सुरक्षित नसेल. आता पहिल्यांदा लिहा, धिस नसेलला विल नॉट बी, आणि सुरक्षितला सेफ. मग दॅट विल नॉट बी. पहिल्यांदा सब्जेक्ट. वाक्य बघा कोणतं आहे, हे सुरक्षित नसेल. हे सुरक्षित नसेल. धिस. असेलला विल बी, नसेलला विल नॉट बी. आता हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी फक्त विल लिहिणार, नंतर नॉट लिहिणार, नंतर विल मधलं काय उरलं तिथं पुढं लिहिणार बी, आणि नंतर लिहिणार इथं सेफ. नंबर 1ला धिस, नंबर 2ला हेल्पिंग वर्ब, नंबर 3ला नॉट, आणि नंबर 4ला उरलेला भाग. उरलेल्या भागाची सुरुवात कशाने होते, विल बी ने. कारण काय, कारण बी मधलं विल मधलं बी राहिलं. मग अगोदर बी घ्या आणि मग वाक्यातलं काय उरलेलं राहिलं ते पुढं लिहा. हे सुरक्षित नसेल. धिस विल नॉट बी सेफ. चला चौथं वाक्य, त्या वेळेला ते शक्य नसेल. आता बघा सब्जेक्ट आहे तो, ती, ते. मग दॅट नसेलला विल नॉट बी. आता बघा काय काय लिहिलं आपण, ते लिहिलं, नसेल लिहिलं. आता काय नसेल, शक्य नसेल. मग पॉसिबल आधी लिहा, पॉसिबल. आणि त्यावेळेला, त्यावेळेला हा शब्द आहे ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम. दॅट टाइम. आता हे थोडंसं वाक्य आपण समजून घेऊया. पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट, आणि नंतर उरलेला घटक. म्हणजे सब्जेक्ट लिहिला नाही, इथं सब्जेक्ट लिहिला, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं, नसेल. आता इथं उरलेल्या घटकामध्ये 2 शब्द उरतात. मग प्रश्न हा पडतो की पहिला शब्द काय लिहायचा. तर हेल्पिंग वर्बच्या रिलेटेड, हेल्पिंग वर्ब जे आहे, होता, असेलला कोणता यातला शब्द रिलेट करतो, त्याला रिलेटेड कोणता आहे, आपण कशाबद्दल बोलत आहे, म्हणजे या 2 शब्दांपैकी कोणता शब्द जवळचा आहे तो शब्द अगोदर लिहायचा आणि मग नंतर वेगळा शब्द लिहायचा. मी तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो बघा. मी आंबा खातो. मी आंबा खातो. आता हे क्रियापद आहे. क्रियापद खातोय. मग खातोला कोणता शब्द जवळचा आहे, मी आहे का आंबा आहे. हे मी तर सब्जेक्टच आहे, हा तर आपण घेऊच नाही शकत. पण
खातोला रिलेटेड शब्द आहे आंबा. आता अजून थोडंसं व्यवस्थित समजून सांगतो. मी सकाळी आंबा खातो. मी सकाळी आंबा खातो. सब्जेक्ट आणि हे क्रियापद. उरलेला घटक आहे सकाळी आणि आंबा. मग हे जे क्रियापद आहे याला जास्त जवळचा शब्द कोणता आहे? क्रियापद आहे खातो. मग खातोला जवळचा शब्द कोणता आहे? सकाळी एक आंबा आहे. ही गोष्ट कळाली पाहिजे. खाण्याला सर्वात जवळचा शब्द आहे आंबा. हा, इथं जर समजा घर असतं तर घराला थोडीच खातो आपण. याच्या जवळचा तो शब्द नाहीच आहे. पण ही क्रियापद आहे खातो आणि खाणारी वस्तू आहे आंबा, म्हणून त्याच्या जवळचं आहे. मग आपण सब्जेक्ट लिहिलं, हेल्पिंग वर्ब लिहिलं तर खाणे क्रियापद आहे. तर मग हेल्पिंग वर्बच्या नंतर आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते मला याला म्हणजे याच्याशी सुसंगत करून मी तुम्हाला ते समजून नाही सांगू शकत. याच्याहून तुम्हाला कळालं असेल मग की मला इथं काय म्हणायचं आहे. वाक्य काय आहे? त्यावेळेला ते शक्य नसेल. मला हे सांगायचं होतं. काय नसेल? शक्य. मग अगोदर इज लिहा आणि मग त्यावेळेला लिहा. चला, 5वं वाक्य. हे बरोबर उत्तर नाही आहे. इथं फक्त नाही, तुम्ही आहे लिहा पुढं. हे बरोबर उत्तर नाही. मग धिस इज नॉट राईट आन्सर. आता बघा इथंही 2 शब्द आहे. मग अगोदर काय लिहिणार? आन्सर लिहिणार का राईट लिहिणार? मग बरोबरला म्हणजे उत्तराला जवळचा शब्द कोणता आहे? सॉरी आहेला, नाही आहेला जवळचा शब्द आहे कसं एक्सप्लेन करून सांगू. आता बघा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. हे बरोबर उत्तर नाही आहे तर शब्द आहे घ्या बरं, तेव्हा ते. मग सब्जेक्ट लिहिलं धिस इज, नाही आयला धिस इज नॉट. बरोबर उत्तर. नाही, इथं उरलेला घटक एकच आहे. उत्तर बरोबर तर नाही लिहू शकत आपण. एकच शब्द आहे त्याच्यामुळं 2 शब्द येईल ना तेव्हा मी समजून सांगाल तुम्हाला. व्यवस्थित अजून ते क्लिअरच करू आपण. मग धिस इज नॉट राईट आन्सर. धिस इज नॉट राईट आन्सर. समोरचं, ती माझी जबाबदारी नव्हती. ती माझी जबाबदारी नव्हती. मग तिला काय लिहिणार अगोदर? तिला लिहिणार दॅट. नव्हतीला काय लिहिणार? वॉज नॉट. आणि माझी जबाबदारी माय रिस्पॉन्सिबिलिटी, तो पुढे येणार. दॅट वॉज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी जबाबदारी नव्हती. समोरचं, तो चांगला मुलगा नाही आहे. इथं आहे घ्या, नाही आहे आपली भाषा आहे ती. तो चांगला मुलगा नाही आहे. मग तोला काय लिहिणार आधी? दॅट. नाही आहेला इज नॉट. राहिलं काय? चांगला मुलगा, गुड बॉय. तो चांगला मुलगा नाही आहे. ती चांगली मुलगी नाही आहे. दॅट इज नॉट गुड गर्ल. ते चांगलं पुस्तक नाही आहे. दॅट इज नॉट गुड बुक. ती चांगली शाळा नाही आहे. दॅट इज नॉट गुड स्कूल.
ते चांगलं घर नाही आहे, दॅट इज नॉट गुड हाऊस. अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. मग ते उंच झाड नव्हतं, तेला लिहिणार दॅट. नव्हतंला वॉज नॉट, राहिलं काय उंच झाड, ते पुढं लिहा. दॅट वॉज नॉट, राहिलं टॉल ट्री. दॅट वॉज नॉट टॉल ट्री. समोरचं, ही लाल कार नाही आहे. मग ही साठी धिस इज नॉट अ रेड कार. धिस इज नॉट अ रेड कार. चला समोर, ही चांगली कल्पना नाही आहे. आता हे वाक्य, ही चांगली कल्पना नाही आहे. धिस इज नॉट गुड आयडिया. धिस इज नॉट आणि चांगली कल्पना गुड आयडिया. वाक्य कळालं असेल. चला मी तुम्हाला 2 वाक्य तयार करायला सांगतो, ती कमेंट करून तुम्हाला द्यायची आहे. पहिलं वाक्य आहे, ती चांगली पिशवी आहे. ती चांगली पिशवी आहे, हे एक वाक्य कमेंट करायचं. आणि दुसरं वाक्य, तो माझा भाऊ नाही आहे. तो माझा भाऊ नाही आहे, तर हे एक वाक्य कमेंट करायचं. लेक्चर कळालं असेल अशी आशा करतो आणि इथं थांबतो. व्यवस्थित अभ्यास करा. आजचा आपला दिवस सुखाचा जाओ. धन्यवाद.